नमस्कार मंडळी, कशा आहात? चला तर मग आता नवरात्री स्पेशल काय आहे ते बघूया. आजची रेसिपी आहे काजू राजगिरा हलवा. आता ही रेसिपी म्हटलं की उपवासाची आठवण येणारच, म्हणजे ही उपवासासाठीच आहे ही रेसिपी. पण तुम्ही रोज पण करून खाऊ शकता. राजगिरा शरीरासाठी खूप चांगला आहे आणि ही नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग रेसिपीकडे वळूया. मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. इथे गरम करून घ्यायची आहे कढई आपल्याला आणि त्यामध्ये आपण घेतलेला राजगिरा तो भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि खरपूस. राजगिरा व्यवस्थित खरपूस भाजल्यामुळे त्याचा शिरा म्हणजेच हलवा खूप छान लागतो चवीला. अशा पद्धतीने व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. मंद आचेवर राजगिरा भाजल्यामुळे शिऱ्याला पण म्हणजेच हलव्याला खूप छान चव येते आणि टेक्स्चर पण छान होतं. इकडे बघू शकता आपल्याला राजगिरा भाजून झालेला आहे. भाजलेला राजगिरा आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊन आणि रवाळ असा टेक्स्चरनी दळून घ्यायचा आहे, म्हणजेच बारीक करून घ्यायचा आहे. त्यानंतर इकडे मी साहित्य घेतलेले आहे. आपल्या शिऱ्याला काय साहित्य लागणार आहे ते बघूया. सर्वात प्रथम इकडे तूप घेतलेले आहे 2 ते 3 चमचे. त्यानंतर इकडे भाजलेला रवाळ राजगिरा घेतलेला आहे, राजगिराचे पीठ. त्यानंतर 1 वाटी साखर घेतलेली आहे, म्हणजेच तुम्ही 1 वाटी जर राजगिरा घेतला तर 1 वाटी साखर घ्यायची आहे. त्यानंतर इथे काजू घेतलेले आहे आणि इथे पाऊण लिटर दूध घेतलेलं आहे, म्हणजेच अर्धा आणि पावशेर दूध घेतलेले आहे. चला तर मग रेसिपीकडे वळूया. आपण गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यामध्ये आपण घेतलेले तूप टाकून घ्यायचे आहे. खूप जास्त तूप पण चालत नाही या शिऱ्याला, कारण की शिरा तयार झाल्यानंतर तूप सोडतो, त्यामुळे जास्त तूप टाकायचं नाही या शिऱ्याला. एकदम मापात टाकायचं आहे तूप. इथे तूप व्यवस्थित वितळून घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण घेतलेले पीठ भाजून घेऊया तुपामध्ये. एकदम बारीक मंद आचेवर आणि कमी याच्यात भाजून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचे आहे तुपासोबत. तुम्हाला जर वाटत असेल तूप कमी आहे तर त्यात तुम्ही तूप वाढवू शकतात, पण खूप जास्त तूप टाकायचे नाही आहे. ते शिरा नंतर तूप सोडतो, त्यामुळे खूप जास्त तूप टाकायचे नाही आहे यात. व्यवस्थित कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, म्हणजे मिक्स करत राहायचं आहे शिऱ्याला. शिरा करपण्याची म्हणजेच रवा करपण्याची शक्यता आहे राजगिऱ्याचा. त्यामध्ये मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण व्यवस्थित भाजलेल्या पिठामध्ये आपण काजू टाकून घेणार आहोत. काजूमुळे खूप छान चव येते आपल्या हलव्याला आणि हलवा एकदम फ्लेवरफुल लागतो आणि खूप छान तयार होतो आणि टेक्स्चर पण छान येतं त्याचं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा काजू टाकून. अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे काजू पिठासोबत. व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचे आहे. इथे आपले राजगिऱ्याचे पीठ व्यवस्थित भाजून झालेले आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. त्यामध्ये आता आपण गरम दूध टाकून घेऊया. दूध टाकताना ते गरमच पाहिजे, थंड दूध नको, त्यामुळे आपली चव कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे गरम दूध टाकायचं आहे यामध्ये आणि दूध एकदम हळूहळू टाकून घ्यायचे आहे. ते वरती उडण्याची शक्यता असते, त्यामुळे एकदम हळूहळू टाकायचे आहे. आणि दूध टाकल्यानंतर पटकन मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये दूध. तुम्ही बघू शकता इथे मी पटकन मिक्स करून घेतलेलं आहे दूध. त्याला पुरेसे असे दूध टाकल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार, म्हणजे तुम्हाला किती गोड पाहिजे किती कमी गोड पाहिजे यानुसार साखर टाकून घ्यायची आहे. मी इथे 1 वाटी राजगिरा घेतला होता तर 1 वाटी साखर घेतलेली आहे. त्याचा गोडवा छान उतरतो. अशी व्यवस्थित पद्धतीने साखर मिक्स करून घ्यायची आहे. तुम्हाला वाटले तर तुम्ही गूळ पण टाकू शकतात आणि दुधाऐवजी गरम पाणी पण टाकू शकतात. अशा पद्धतीने आपला शिरा रेडी होत आलेला आहे, पण थोडीशी वाफ द्यायची आहे.
कारण आपण टाकलेले साखरेचे दाणे लवकर मिक्स होण्यासाठी थोडीशी वाफ द्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपला शिरा तयार आहे, म्हणजेच हलवा. रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि राजगिऱ्याचे खूप सारे फायदे आहेत, तुम्ही एकदा नक्की करून बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहतील.